पार्टीचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आणि ते एखाद्या दारुडेने बेवडेने म्हणलं इथलं भाजप संपत नसतं, इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम सातपुतेने केलेलं आहे। आज मोहिते पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला, जिल्हा परिषदला जानकरचं पोरग पाडलं। राज्याचे नेते देवाभाऊ जयाभाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो। इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो, तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही। लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे। भारतीय जनता पार्टी सर्व दूर आघाडीवर राहणार आहे आणि त्यामुळे मला वाटतं की ग्रामीण भागातली जनता सुद्धा शहरी भागातल्या जनतेप्रमाणेच या निवडणुकीत सर्वजण भारतीय जनता पार्टीची पाठीशी म्हणजेच विकासाच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी हेच या निकालातून स्पष्ट होत आहे। प्रचंड असं यश माननीय देवाभाऊंच्या विकास कामांवर प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि तोच ट्रेंड आज महाराष्ट्रामध्ये दिसतोय। शहरांबरोबर ग्रामीण विकासासाठी माननीय देवेंद्रजींनी जी भूमिका घेतली, ज्या काही योजना त्या ठिकाणी आहेत त्याचे पडसाद निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उमटताना दिसत आहेत आणि म्हणून अपवादात्मक कोल्हापूर, नागपूर आणि पिंपरी चिंचवड किंवा 2-4 महानगरपालिकेमध्ये संमिश्र यश आहे। बाकी ठिकाणी भारतीय जनता पार्टी आज सर्वाधिक जास्त जागा जिंकणारा जिल्हा परिषद सुद्धा आणि पंचायत समितीत त्या ठिकाणी पक्ष पुढे येताना दिसतोय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। शंभूराज देसाई यांची पाटण पंचायत समितीवर एक हाती सत्ता। पाटण पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे। तर पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली होती। पाटण पंचायत समितीवर शंभूराज देसाई यांची एक हाती सत्ता, शिवसेनेचा भगवा पंचायत समितीवर इथे फडकला आहे। विजयी उमेदवारांकडून असा गुलाल उधळला जातोय। पाटण पंचायत समितीवर शिवसेनेने आपलं वर्चस्व या ठिकाणी कायम ठेवलंय। शंभूराज देसाई यांनी आपलं वर्चस्व या ठिकाणी कायम राखलं असून शिवसेनेची इथे एक हाती सत्ता। तर पाटणमध्ये आकडेवारी आपण पाहूयात तर शिंदेच्या शिवसेनेला इकडे 14ही जागा मिळालेल्या आहेत। तर महाविकास आघाडीने इथे खातं उघडलं नाही। पंचायत समितीमध्ये पाटण